श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 8वी. या अगोदर आपण 7 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 8वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. हे भोळ्या शंकरा, तू वेदांनाही वंद्य आहेस. योगी रूप धारण करून तूच भद्रायूला नीतिशास्त्र सांगितलेस. तुझ्या आशीर्वादानेच भद्रायूला शिवकवचाबद्दल योगी माहिती देऊ शकला. शौनक व इतर ऋषींना व्यासमुनी सांगू लागले. गुरुने सांगितल्याप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्र जपत असे, रुद्राक्ष धारण करत असे, सर्वांगाला भस्म चर्चित असे. शिवयोग्याने त्याला एक सुंदर शंख दिला होता. त्या शंखाच्या आवाजाने शत्रू मूर्छित पडत असे. एक तलवार दिली होती. म्यानाबाहेर ती तलवार उपसली व शत्रूला दाखवली की शत्रू जळून भस्म होत असे. भोळा शंकर प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिकच असते. तुला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, अफाट ऐश्वर मिळो. सर्व राज्यात तू श्रेष्ठ राजा हो. नेहमी विजयी हो. संतोषाने पृथ्वीवर राज्य कर. फलाची अपेक्षा न करता दान कर. तुझी कीर्ती दाही दिशात पसरेल. भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी नेहमी राहील. प्राणी मात्राबद्दल दया तुझ्या हृदयात भरलेली राहील. तुझ्या हातात धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करील. सर्व अंगावर लक्ष्मी वास करील. बाहूमध्ये वीरलक्ष्मी सतत राहील. दिगंतरात तुझी कीर्ती पोहोचेल. खगाच्या वाराने शत्रूचा नाश होईल. साम्राज्य लक्ष्मी नांदत राहील. तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने बहरेल. असा भद्रायूला आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला. सुमती आणि भद्रायू गुरुचरणाची सेवा करायला नेहमी तत्पर असत. इकडे काय झाले? भद्रायूचा पिता दाशार्य देशाचा राजा वज्रबाहू आपले राज्य सांभाळत होता. त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने हल्ला केला आणि सर्व नगरांतील संपत्ती हरण केली. धनधान्य नेले. गायी गुरे पळवली. स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून कैदेत टाकले. मुख्य राजधानीला वेढा घातला. तेव्हा राजा वज्रबाहू युद्ध करण्यासाठी बाहेर पडला. 10 दिवस घनघोर युद्ध झाले. पण वज्रबाहू एकटा होता. शत्रू पुष्कळ होते. त्यामुळे वज्रबाहूचा पराभव झाला. शत्रूने त्याला जिवंत पकडले व रथाला बांधून आपल्या मागे चालवले. वज्रबाहूचे प्रधान मंत्री सर्व कैदेत पडले. वज्रबाहू इकडे तिकडे पाहत होता. सुटकेची आशा दिसत नव्हती. पुत्र किंवा बंधू नसल्याने मदतीची आशा नव्हती. या दुःख सागरातून बाहेर काढील असं कोणीही त्राता दिसत नव्हता. त्यामुळे वज्रबाहू खिन्न झाला होता. भद्रायूला ही गोष्ट समजली. शत्रू आपल्या पित्याला धरून नेत आहेत हे ऐकताच त्याला राग आला. गुरुचे स्मरण करून त्याने अंगावर शिवकवच चढवले. मृत्युंजय मंत्राचा जप केला. सर्व अंगाला भस्म फासले. रुद्राक्ष माळा घातल्या. हातात शंख आणि तलवार घेतली. भद्रायूने मातेला वंदन केले. आई, शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून मी लढायला चाललो आहे. गुरुचरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र त्या सर्व राजांचा पराभव करील आणि त्या राजांना जिवंत धरून तुझ्या पायाशी वाकायला लावेल. एवढे बोलून भद्रायू निघाला. पद्माकर राजाचा मुलगा सुनय हा त्याच्या बरोबर होता. गरुड जसा सापाचा माग काढत जातो तसा शत्रूचा माग काढत भद्रायू चालला होता. हरणाचा पाठलाग करत दोघे सिंह जणू काही पळत आहेत असे वाटत होते. जनक नंदनीचे कैवारी लव आणि कुशच चालले आहेत असे वाटत होते. दोघे वयाने लहान होते. जाता जाता जेव्हा त्यांना शत्रू सैन्य समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठ्याने आरोळ्या ठोकल्या. अरे चोरांनो, उभे राहा. वज्रबाहू सारख्या राजाला रथाला बांधून नेत आहात. तुम्हाला शिक्षा द्यावी तेवढी थोडीच आहे. तुमचे नाक, कान, हात, पाय तोडावे असे वाटते आहे. दोघा किशोराची गर्जना ऐकून सर्वांनी मागे वळून पाहिले. विष्णू, शंकर, चंद्र, सूर्य, वशिष्ठ, विश्वामित्र, वासुकी, इंद्र यांच्यासारखे भद्रायू व सुनय आपल्या तेजाने चमकत होते.
या किशोरांनी पावसाची सर पडावी असे बाण सोडले. शत्रू माघारी वळला आणि रणवाद्ये वाजवत शस्त्रे पराजत या दोन्ही किशोरांवर चालून आला. त्याबरोबर भद्रायूने आपल्या हातातला दिव्य शंख वाजवला. त्या आवाजाने पृथ्वीही डळमळली. दाही दिशा सुन्न झाल्या. शत्रू मूर्छित पडले. रिकामे रथ पळू लागले. त्यातल्याच एका रथात हे दोघे चढले आणि धनुष्याला बाण लावून सोडू लागले. आपला कैवार घेणारा वीर आला आहे असे कळताच वज्रबाहूच्या सैन्यात चैतन्य सळसळले आणि हेमरथाचे अनेक सैनिक ठार मारले. वज्रबाहू आणि त्याचा प्रधान रथाला बांधलेल्या अवस्थेतच या दोघांकडे पाहत होते. शंकर विष्णूच या कुमारांची रूपे धारण करून आले आहेत असे त्यांना वाटले. दोघांचा गुरु एकच असावा, कारण दोघांची विद्या सारखीच तेजस्वी आहे. तरीही त्यातला जो सुंदर आणि बलदंड आहे त्याच्या चेहऱ्यावर आगळेच राजतेज दिसते आहे का कुणास ठाऊक, पण वज्रबाहू राजाला त्या कुमारांविषयी फार प्रेम वाटायला लागले. वज्रबाहू स्वतःशीच विचार करत होता, ही मुले कोण आहेत, कुणाची आहेत हे माहीत नाही, तरीही त्यांना उराशी कवटाळावे आणि प्रेमाने चुंबन घ्यावे असे मनातून सारखे वाटते आहे. वज्रबाहू स्वतःशीच विचार करत होता. समोर घनघोर युद्ध सुरू होते. रक्ताचे पाट वाहत होते. भद्रायू विजयसारखा रणांगणात चमकत होता. प्रत्यक्ष भीम आणि हनुमानच समरभूमीवर आले आहेत असा भास होत होता. शत्रू घाबरला होता. शेवटी भद्रायूने आपल्या जवळचे शिवयोग्याने दिलेले खग म्यानाबाहेर काढले. त्याबरोबर 1000 सूर्य उगवावेत असा प्रकाश पृथ्वीवर पसरला. ते खग म्हणजे प्रलय कालातील लवलवणारी वीज किंवा जाळू पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला, काळ सर्पाचे विष यासारखे भासत होते. ती तलवार बघताच मगध सेना जळून भस्म झाली. राजा हेमरथाने हे पाहिले आणि उरलेले सैन्य घेऊन तो पळू लागला. भद्रायूने ते पाहिले आणि पुढे झेप घेऊन हेमरथाला पकडून आणले. मग त्याला रथाला बांधून ठेवले. त्याने प्रधानमंत्री यांनाही पकडून आणले. मग त्यांची अर्धी मिशी भादरली. डोक्यावर 5 पाट काढले आणि त्यांना चालवत नेण्याचा हुकूम दिला. हेमरथ राजाचे सर्व धन स्त्रिया हिसकावून घेतले. वज्रबाहूच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू पळवल्या होत्या त्या सर्व त्यांच्या त्याला देऊन टाकल्या. गाई गुरे परत माघारी वळवली. वज्रबाहूची व अमात्याची सुटका केली. भद्रायूने वज्रबाहूच्या पायांवर मस्तक ठेवून प्रणाम केला. गहिवरल्या आवाजात वज्रबाहू म्हणाला, बाळ तू आहेस तरी कोण? मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ आले आहेत असे मला वाटते आहे. मला संकटातून सोडवणारा आहेस तरी कोण? मी 3 दिवसांनी परत येईन तेव्हा माझी माहिती आपल्याला सांगेन असे म्हणून भद्रायूने वज्रबाहूला पुन्हा सिंहासनावर बसवले. राजस्त्रियांनी भद्रायू भोवताली लिंबवून ओवाळले. त्याला आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुनय रथात बसून घरी आले. आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. नमस्कार केला. पद्माकर राजालाही फार आनंद झाला होता. इकडे शिवयोगी चित्रांगद आणि सिमंतिनी यांना भेटायला गेला. भद्रायूची सर्व हकीकत शिवयोग्याने दोघांना सांगितली. पित्याला आपल्या पराक्रमाने त्याने सोडवलं आहे, तेव्हा तुम्ही अशा वीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या आणि शूर जामात मिळवा. शिवयोग्याचे बोलणे चित्रांगद आणि सिमंतिनीला एकदम पटले. त्या दोघांनी शिवयोग्याचे पाय धरले आणि म्हटले, तुमचे वचन आम्हाला आज्ञेसारखे आहे. तुम्ही आताच वर घेऊन या. आम्ही याच शुभघटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत. शिवयोग्याने राजा पद्माकर सुमती यांनाही ही गोष्ट सांगितली. मग राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह मानलेल्या बहिणीला घेऊन लग्नाला निघाला. वेशीपाशी वराड येताच चित्रांगद राजाने त्यांचे स्वागत केले आणि मिरवत मिरवत तो त्यांना घेऊन नगरात गेला. मदनासारखा सुंदर वर पाहून जमलेले सर्व लोक चकित झाले होते. पृथ्वीवरच्या सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते.
त्यात वज्रभाऊ हाही होता. वर म्हणजे आपल्याला ज्याने अपयशाच्या समुद्रातून वर काढले तोच वीर आहे हे पाहताच भद्रायूचे पाय धरण्यासाठी तो पुढे आला. पण भद्रायूने त्याला वर उठवले आणि गाढ आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वज्रबाहूने विचारले, तुझे नाव, देश, माता पिता याची मला माहिती दे. तुझे गुरु कोण, तुझा गाव कुठला, सारे काही सांग. तेवढ्या चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रबाहूला एका महालात नेले आणि शिवयोग्याने सांगितलेली सारी हकीकत वज्रबाहूला सांगितली. भद्रायूचे पुण्य फार मोठे होते म्हणून त्याला शिवयोगी भेटला. हा तुझाच पुत्र आहे. चित्रांगद राजा हे सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर करून आत आली. चित्रांगद राजा बाहेर निघून गेला. वज्रबाहूला फार पश्चाताप झाला होता. खाली मान घालून तो अश्रू गाळत होता. मागचे दुःख आठवून सुमती राणीलाही रडू आवरत नव्हते. राजा वज्रबाहू म्हणाला, देवी मी फार अपराधी आहे. अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने फेकून दिली. माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर दुसरा कोणीही नसेल. सुमती राणी तू धन्य आहेस. मी अभागी, मला पुत्र नव्हता. राज्य हिरावले गेले होते पण तू मला पुत्रासहित राज्य दिलेस. मला क्षमा कर. मागचे सर्व विसरून जा राणी. सुमती म्हणाली, नाथ हा सर्व शिवकृपेचा महिमा आहे. शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणून हे सर्व घडले. तेवढ्यात भद्रायू तेथे आला आणि त्याने पित्याला नमस्कार केला. शंकर आणि षडाननच एकमेकांना भेटले आहेत असे वाटत होते. मग राजाने पुत्राला आणि कीर्ती मालिनीला आपल्या अंकावर बसवले. भद्रायूने पद्माकर राजा आणि सुनयकुमार यांचीही ओळख करून दिली. मग मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. चित्रांगदाने हत्ती, घोडे, दासदासी, रत्ने, अलंकार आणि अपार धन अंधन म्हणून भद्रायूला दिले. मग मोठ्या आनंदाने वज्रभाऊ आपल्या राणीसह लवाजमा घेऊन नगराला आला. सर्वजण फार आनंदात होते. या आनंदाप्रित्यर्थ सर्व शत्रूंची बंदिवासातून मुक्तता केली आणि त्यांना करभार घेऊन दरबारात हजर राहण्याची आज्ञा दिली. सुमतीला पट्टराणीचे पद पुन्हा दिले. तिचा सल्ला घेऊन राजा राज्यकारभार करू लागला. भद्रायू सारखा सुंदर, शूरवीर, नम्र, माता पित्यांच्या आज्ञेत असणारा पुत्र मिळायला, जन्मोजन्मी शंकराची भक्ती करायला, पतिव्रता सुंदर स्त्री, भाग्यवान, हुशार आणि नम्र पुत्र, सर्वज्ञ असणारा गुरु हे पूर्वजन्मीच्या पुण्यानेच प्राप्त होते. थोडे दिवसांनी भद्रायूला गादीवर बसवून वज्रबाहू सुमती राणीसह केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेला. भद्रायूने खूप वर्ष राज्य केले. शिव आराधना सोडली नाही. आपल्या गुरुचा उपदेश तंतोतंत आचरणात आणला. असा गुरु आणि असा शिष्य दोघेही धन्य होत. पुढे काय झाले ते ऐका. एक दिवस भद्रायू राजा राणी कीर्ती मालिनीसह वनविहारासाठी गेला होता. एक सुंदर जागा पाहून राजाने रथ थांबवला. त्या जागेत वृक्षाची दाटी होती. वृक्षांच्या छायेत बसल्यावर सूर्य दिसत नव्हता एवढी दाट झाडी होती. नारळ, केळी, पोपळी, चंदन, अशोक, आंबे, जांभळी, पिंपळ, लिंब, डाळिंब, अंजीर, औदुंबर अशा अनेक वृक्षांनी ते स्थान रम्य बनले होते. चाफा, मोगरा, जाई, जुई, मालती, शेवंती, बकुळ अशी फुले फुलली होती. सर्वकडे सुवास दरवळत होता. वृक्षांना बिलगून लता वरवर चढत होत्या. जायफळ, द्राक्ष या वेली फळभाराने लवून आनंदाने डोलत होत्या. मोर नाचत होते. अनेक पक्षी कुंजन करत होते. समोर रम्य सरोवर होते. त्यात बदके, मासे, राजहंस पोहत होते. अशा सुरम्य वातावरणात लाडक्या राणीसह आनंदाने विहार करत असताना भद्रायूने एकदम भीतीने कोणीतरी हाक मारते आहे असा आवाज ऐकला. त्या बाजूला भद्रायू निरखून पाहत होता. एक स्त्री आणि एक पुरुष वर हात करून मोठमोठ्याने हाका मारत पळत येत होते. त्यांच्या पाठीमागे वाघ लागला होता. तो पुरुष भराभरा पुढे आला व भद्रायूला म्हणाला, राजा, माझी पतिव्रता नाजूक स्त्री मागे राहिली आहे, तिला वाचव. भद्रायूने ताबडतोब धनुष्याला बाण लावून सोडला, पण वायुरूपी काळाने त्या स्त्रीला पकडले. भद्रायूने वाघाला अनेक बाण मारले, पण त्या बाणाकडे लक्ष न देता
डोंगर ओलांडून तो वाघ स्त्रीला पाठीवर टाकून पळून गेला. तो ब्राह्मण पुरुष हे पाहून रडू लागला, शोक करू लागला. तो ब्राह्मण भद्रायूची निर्भत्सना करत होता. हे राजा, तुझी सगळे शस्त्रे फुकट आहेत. तुझ्या गुरुने तुला दिव्य तलवार दिली आहे, तिच्यात काहीच अर्थ नाही. तुला 12,000 नागांचे बळ मिळाले आहे असे ऐकतो, पण ते खोटेच असावे. शरणागताला जो वाचू शकत नाही त्याची शस्त्रे अस्त्रे विद्या काय कामाची. माझी सुकुमार पत्नी तो वाघ घेऊन गेला. तिच्याशिवाय घर म्हणजे मला अरण्यासारखे वाटते आहे. मी आता काय करू? राजा, तुला पाहताच माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुलाही हाक मारली. पती देवा, मी वाघाचे भक्ष्य झाले आहे, मला वाचवा हो, असे ती मलाही म्हणत होती. मी तुला शरण आलो, पण राजा तू काहीच केले नाहीस. माझी सुकुमार पत्नी मरण पावली. जेथे सज्जन लोक नाहीत तो आश्रम किंवा गाव असून नसल्यासारखा वाटतो. जो वक्ता किंवा श्रोता शिवकीर्तनात दंग होत नाही तो फुकट आहे. शंकराला न भजणारा आणि ब्राह्मणाचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ जगतो. पतिव्रत न पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार करावा वाटतो. आई वडिलांना छळणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला भार असतो. गुरुवर श्रद्धा न ठेवणारा किंवा गुरुचे श्रेष्ठत्व न सांगता आपलीच टिमकी वाजवणारा शिष्य जगला काय आणि मेला काय सारखेच असते. संकटातून न सोडवणारा राजाही व्यर्थच असतो. राजा, तू तसाच आहेस रे. ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूलाही फार वाईट वाटले. तो दुःखीत अंतकरणाने ब्राह्मणाला म्हणाला, हे विप्रा, तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. तू दुसरे लग्न करून सुखी हो. हवे असेल तर माझे राज्य मी तुला देतो. विप्र खेदाने म्हणाला, राजा, दुसरे लग्न करून पहिली पत्नी पुन्हा मिळेल का? ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग आहे? मूर्खाला ग्रंथ द्यावेत, तरुणाला संन्यास द्यावा, वृद्धांचा विवाह करावा, तहान लागलेल्याला तूप पाजावे, भुकेने व्याकुळ झालेल्याची गंध अक्षता वाहून पूजा करावी, चिंतेने ग्रस्त झालेल्या पुढे नृत्य गायन करावे. त्याप्रमाणे माझी स्त्री वाघाने मारल्यानंतर तू मला राज्य आणि धन देतो आहेस. मला त्याचा उपयोग काय? मला तू माझी पत्नी पुन्हा आणून दे. तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही, पण माझी पत्नी ही कीर्तिमालेने मी तुला देतो. तिचा स्वीकार कर, भद्रायू म्हणाला. ब्राह्मण भद्रायूची परीक्षाच पाहत होता. तो म्हणाला, राजा, माझे तप मेरू पर्वताहून मोठे आहेत. सागरात एखादे ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे? मी पापाला घाबरत नाही. तुझी स्त्री कीर्तिमालिनी मला दे, मी अंगीकारतो. भद्रायूने ठरवले कीर्तिमालिनीचे दान करायचे व आपल्या अपयशाचे प्रायश्चित्त म्हणून अग्निकाष्ठे भक्षण करायची. नंतर विप्रापुढे संकल्प करून राजाने कीर्तिमालिनीचे दान केले. त्याबरोबर ब्राह्मण तेथेच गुप्त झाला. मग राजाने अग्नी पेटवला, स्नान केले, रुद्राक्ष धारण केले, अंगाला भस्म फासले. शिवमंत्राचा जप करत गुरुचरण आठवत राजाने अग्निभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि हे शंकरा विश्वव्यापका, मला लवकर तुझ्या चरणाशी ने असे म्हणून अग्नितुडी घेतली. त्याबरोबर ज्वलांतून शंकर पार्वती बाहेर आले. भद्रायूला हृदयाशी धरून शंकर म्हणाले, भक्ता, काय हवे ते माग. तुझ्या भक्तीमुळे मी प्रकट झालो आहे. देवादिदेवा, त्या ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्या. मला दुसरे काही नको, भद्रायू म्हणाला. त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाले, अरे वेडा, मीच तो ब्राह्मण झालो होतो. वाघ होऊन मीच भवानीला घेऊन गेलो. तुझे सत्व बघण्यासाठी मी आलो होतो. ही घे तुझी कीर्तिमालिनी. आता माग तुला काय हवे ते. माझा पिता वज्रबाहू, माता सुमती, रक्षण करता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या पायाशी जागा दे. तथास्तु. आता तू माग कीर्तिमालिनी, शंकर म्हणाले. माझी माता सिमिंतिनी, पिता चित्रांगद नेहमी तुझ्या जवळ राहोत. तथास्तु. तुम्ही जे मागितले ते मी तुम्हाला दिले आहे. माझा जीव तुमच्यासारख्या भक्तांत नेहमीच गुंतलेला असतो. एवढे बोलून हर भवानी अदृश्य झाले. पुढे भद्रायूने हरिश्चंद्रासारखे नीतीने राज्य केले. 10,000 वर्षानंतर दिव्य विमान त्याला नेण्यासाठी आले आणि सर्वांना शंकराने आपल्या स्वरूपात विलीन केले. हे आख्यान
ऐकण्याने आयुष्य वाढते, कल्याण होते. हा अध्याय पाठांतर करून जे म्हणतात त्यांना सर्वकडे विजय प्राप्त होतो. भद्रायू आख्यानाची ही बिल्वपत्रे शंकराला भक्तीने वाहिली आहेत. हे आख्यान म्हणजे कैलास पर्वत आहे. याची पारायणे करून प्रदक्षिणेचे पुण्य मिळवावे असे कवी श्रीधर सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.